वेलकम रमाकांत घरत, ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे खजिनदार, आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिला बॅटर बाद झालेला आहे. संजय हा दुर्दैवीरित्या धावबाद झालेला आहे. 0 या धावसंख्येवर जबरदस्त मोठा आदरा दिलेला आहे शेलूमाता वल या संघाला. वेलकम कालीराम म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास मी विनंती करतो, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. पहिला धक्का दिलेला आहे. संतोष म्हात्रे पहिले षटक हाताळतोय. पॉवर प्लेचे षटक, खूप सुंदर गोलंदाजी करतोय. खरं तर सकाळचं सत्र होतं, मॉर्निंग सेशन, आणि मैदानाच्या आतमध्ये निश्चित ड्यू फॅक्टर दवबिंदू पडलेले आहेत. त्यांनी गोलंदाज खेळपट्टी देखील थोडीशी दमट आहे. खूप चांगली गोलंदाजी करते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना क्रमांक 3 वर खेळण्यासाठी विजेंद्र पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला चेंडू होता, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय संतोष म्हात्रे. कुठल्या प्रकारचं पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्वतंत्र मुभा दिली जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी. ॲक्युरेट बॉलिंग करतोय, अचूक टप्प्याची गोलंदाजी. शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यावर सहज 2 धाव पूर्ण करताना विजेंद्र पाटील खातं खोलतोय. ऑफ दी मार्क झालेला आहे. श्री गणेश केलेला आहे. धावसंख्येचा 1-2 अशी स्थिती आहे ती शेलूमाता वल या संघाची. पुन्हा एकदा संतोष चेंडूला पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका, क्षेत्ररक्षक झेपावतोय. जबरदस्त फिल्डिंग, अमर द्वारा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अतिशय चपलाईने 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. याचं कारण म्हणजे पहिली धाव अतिशय जलद पूर्ण केली होती, वेगाने पूर्ण केली होती आणि दुसरी धाव घेण्यासाठी क्षेत्ररक्षकावर दबाव निर्माण केला होता. धावसंख्या वाढती, धावफलकावर 4. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. चालू सीझन मध्ये, चालू हंगामामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे या दोन्ही संघांचा. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. डाऊन द लेग स्टंप, पंचांचा इशारा येते. व्हाईट बॉल. धावसंख्या वाढते, धावफलकावर 5. स्क्वेअर चेंडू होता, लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा. चेंडूला आडव्या बॅट नॉन साइडला टर्न केलेला. अतिशय वेगाने चेंडू चाललाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आउटफील्ड मध्ये जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा पूर्ण करते बॅटर विजेंद्र पाटील. धावसंख्या या 2 धावसंख्येच्या मदतीने पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर 1-7. एक संत सुरुवात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम धाडसी निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा शेलूमाता वल संघ कर्णधाराने. तत्पूर्वी काही मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा. हॅलो हॅलो उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जात आहे. रमाकांत घरत जे हॅलो हॅलो
विजेंद्र पाटील एका धावने आपला अकाउंट ओपन करतो आणि संघाची धावसंख्या धाव प्लेकडे पाहायला मिळते ते 8 धावा. इथे मात्र ब्लॉक मधला चेंडू होता, छोट्या प्रॅक्टिसचा वापर करून केवळ चेंडूला ढकललेलं आहे. मिड ऑन रिझनमध्ये सिंगलने संघाची धावसंख्या 9 वर पोहोचते. आपण सामना पाहतोय गावदेव वेल विपक्षी शेलुमाता वल या दोन संघांमधली 40+ मधला सामना पाहायला मिळतोय. शेलुमाता वल संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विश्वास पाटील राईट मोर द स्टंप. इथे मात्र करार राष्ट्रीय डोळ्याचा फाटका क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो, मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार. आजच्या दिवसामधला पहिला चौकार. विजेंद्रच्या बॅटमधून हा दमदार चौकार पाहायला मिळतोय. चौकाराने धावसंख्या देखील येतोय आकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 13 धावा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जरेमरी अलिमगड विपक्ष एकता सारंगाव या दोन्ही संघांनी देखील रिपोर्ट करायचा आहे. सध्या 40+ मधील पहिला सामना आजच्या दिवसामधला आपण पाहतोय गावदेव वेले विपक्षी शेलुमाता वल या दोन संघांमध्ये. क्लीन बोल्ड दांडी गुल आणि पहिल्या विकेटचा पतन. पहिला फलंदाज बाद होताना आपण पाहतोय, दुसरा फलंदाज बाद होताना शेलुमाता वल या संघाचा. विजेंद्र पाटील बाद होऊन पॅलमध्ये परतताना बाद होण्यापूर्वी एका चौकाराच्या मदतीने 3 चेंडूचा सामना करताना आपल्या संघासाठी 5 धावांचं योगदान विजेंद्र पाटील यांनी दिलं होतं. पहिला फलंदाज संजय पाटील अगदी 0वर बाद झाला होता आणि त्यानंतर विजेंद्र पाटील येथे मध्ये 13 धावसंख्येवर बाद होऊन पॅलमध्ये परततोय. न्यू बॅटर अजय बांबरे. रेग्युलर फॉर्मॅटमधून ठीक 11 वाजता आपण इथे रिपोर्ट करायचं आहे. गावदेव वेल वर्सेस वीर बजरंग कारेवली. बरोबर 11 वाजता आपण इथे रिपोर्ट करायचं आहे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. इथे मात्र दिशा भरकटल्या, पंचांचा इशारा वाईटचा येतोय. आव्हान तर धावेमध्ये भर आणि आव्हान त्यातून संघाची धावसंख्या सुद्धा एका धावेने पुढे सरकते. धावपलीकडे 14 धावा. या डावामधील हा दुसरा नक्कीच वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदर संतोष मात्रेच्या माध्यमातून देखील पहिल्या षटकामध्ये वाईट चेंडू हाताला गेला होता. एक्स्ट्राच्या रूपाने ही दुसरी धाव. इथे समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये दुरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. धावपलीकडे 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विश्वास पाटील गावदेव वेले संघाकडून षटकात आलतोय. सायडम गोलंदाजी पाहायला मिळते. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चिन्ह ट्रॅव्हल होते. एक धाव पूर्ण फलंदाज करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. सिंगलने षटकाची समाप्ती, 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटका समाप्तीनंतर शेलुमाता वल संघाची धावसंख्या 2 बाद 16. टू जयवंत पाटील सर. थँक्यू सुभाष धुमाल. तत्पूर्वी मान्यवरांचा शुभ सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जाईल. सर्वप्रथम रमाकांत घरत जे खजिनदार आहेत ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे, त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते शहाजी पाटील वेलेगावचे पोलीस पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मान्यवरांचे मांदियाळी मान्यवर कक्षामध्ये पाहतोय. क्रिकेटची रंगत पाहुण्यांच्या संगत आणि मान्यवरांचा हा शुभ सन्मान मान्यवर कक्षामध्ये संपन्न केला जातोय. शॉल बुके आणि या स्पर्धेचे एक अविस्मरणीय भेट म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर बीजेपी शाखा अध्यक्ष वेले, एक लेजंड क्रिकेटर धनाजी थले यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. पुन्हा एकदा मी रमाकांत घरत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. त्यानंतर मनीलाल पाटील 40+ गावदेव वेले संघातील एक उत्कृष्ट क्रिकेटर, त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा रमाकांत घरत यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं.
भेले गावातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू मणिलाल पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर शैलेश मात्रे यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. शैलेश मात्रे यांचा हा शुभ सन्मान मान्यवर कक्षामध्ये संपन्न केला जातोय. निवृत्ती पाटील जे सदस्य आहेत ओमकार सेवा संस्था भिवंडीचे, त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर राजेश जाधव यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. निवृत्ती पाटील पुन्हा एकदा मी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर सागर पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. सागर पाटील यांचा शुभ सन्मान मान्यवर कक्षामध्ये संपन्न केला जाते निवृत्ती पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सुरई गावचे उद्योजक उद्योगपती कमलाकर वझे यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक सुरई कमलाकर वझे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर चंद्रसेन भुईर यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. चंद्रसेन भुईर यांचा स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जातोय. त्यानंतर बबन जोशी यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर 23, 3 फलंदाज बाद. त्यानंतर वेले गावचे समाजसेवक मदन पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. मदन पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जाते. त्यानंतर क्रिकेटचे जबरदस्त मोठे फॅन आहेत, निस्सिम चाहते, कट्टर चाहते आहेत, कालीराम म्हात्रे यांचा देखील आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत मान्यवर कक्षामध्ये. त्यानंतर सुभाष पाटील आपण देखील पुढे यायचे. भेलेगावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते सुभाष पाटील यांचा देखील शुभ सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जातोय. वेलकम राजेश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत सुरई सारंगाव विशाल पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2024 मध्ये. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ. सुभाषजी धुमाल आणि सुनीलजी शेलके.
25 धाबा धावपलकावर आहेत. शेवटचे 2 चेंडू यानंतर फेकले जातील. आजच्या या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करत आहात. गावदेवी वेहळे आणि त्यांच्या विरोधात शेळू माता वळ या 2 संघांदरम्यान. दरम्यान शुभ आगमन झालेले आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत मानकोली आणि गुरुदत्त 40+ संघातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू रूपचंद माळी, मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतो. वेलकम. हा चेंडू वाईड आहे. धावपलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर ते आहेत 26 अर्थात 26. सतीश थळेच्या वतीने हे शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे आणि सूर्यकांत पाटील त्याचबरोबर कपिल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. क्लीन बोल्ड त्रिफळाचीत आणखी एक फलंदाज इथे खेळाडू कक्षाकडे रवाना होईल. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये करताना गोलंदाज सतीश थळे यांना आपण पाहिलेलं आहे आणि तिन्ही फलंदाज त्याने त्रिफळाचीतच्या रूपाने मिळवलेले आहेत. म्हणजेच विकेट टू विकेट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत सतीश थळे. कोणतंही स्वातंत्र्य फलंदाजाला दिलं जात नाही. त्याचबरोबर कोणताही रूम तिकडे दिला जात नाही, जागा दिली जात नाही फलंदाजाला फटका खेळण्यासाठीची. चांगली गोलंदाजी. गावदेवी वेहळे आणि शेळूमाता वळ हे 2 40+ संघ एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत आणि या शेड्यूलची रचना खरं तर अशी केली गेलेली आहे जिकडे 16 40+ संघ खेळताना आपण पाहू शकाल. अल्टरनेटिव्ह डेजमधून प्रत्येक दिवसाची सुरुवात करत असताना 40+ क्रिकेट इथे आपण बघतो आणि त्यानंतर मग भिवंडी ग्रामीणमधील 8 संघ एकमेकांच्या समोर उभे राहतात आणि सायंकाळच्या सत्रामध्ये ओपन ग्रामीणमधील 8 संघ एकमेकांच्या समोर उभे राहिलेले आपण बघत आहोत. 112 संघ जवळजवळ या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले आहेत. यावेळीचा फटका अत्यंत चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून काढलेला आहे. कव्हर ड्राईव्हचा हा अत्यंत चांगला देखना फटका. फलंदाज प्रवीण पाटील याने शेवटच्या चेंडूचा चांगला वापर केला आणि त्यावर चौकार मिळवला आणि याचबरोबर पहिलं सत्र संपलं, जिकडे धावपलक जाऊन पोहोचलेला आहे 30 वर आणि 31 धाबांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी शेळूमाता व या संघाला. तर यानंतरचा अजून एक 40+ फॉर्मॅटमधून सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. एकता सारंगाव वर्सेस जरीमरी आलिमघर. नाणेफेक करण्यासाठी मी बीजेपी शाखाध्यक्ष धनाजी थले तसेच विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत सुरई सारंग विशाल पाटील, कमलाकर वजे उद्योगपती सुरई तिने मान्यवरांना विनंती करते आपण मान्यवर कक्षामधून सरळ टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या 2 संघांमध्ये टॉस नाणेफेक केली जाईल. स्वर्गीय संतोष मूर्ती टॉस बॉक्स. दोन्ही कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचं आहे. एकता सारंगाव आणि जरीमरी आलिमघर. जरीमरी आलिमघर संघ कर्णधार संजय पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. एकता सारंगाव संघ कर्णधार विनोद पाटील आपले देखील मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी बनवण्यात आलेल्या कॉइनची एक बाजू आहे स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 आणि दुसरी बाजू आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे.
उद्धव बालासाहेब ठाकरे असा कॉल आणि कॉल तोच आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थान बनवायचं. आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. तर निश्चितच नाणेफेक जिंकून प्रथम एकता सारंगाव संघ कर्णधाराने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे जरीमरी आलिमगर या संघाला. मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओमध्ये. धन्यवाद. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे सदस्य राजेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत माणकोली रूपचंद माळी गुरुदत्त 40+ संघातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू त्यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देव भव असं म्हटलं जाते आणि मान्यवरांचा हा स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये संपन्न केला जातोय. त्यानंतर केतन पाटील यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. केतन पाटील सारंगाव ग्रामीण रेग्युलर फॉर्मॅट मधील एक जबरदस्त खेळाडू आहे. केतन पाटील आपण पुढे यायचं आहे. पुन्हा एकदा विनंती करणार आहे राजेश पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. सारंगावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक विठ्ठल पाटील बालाराम पाटील यांना विनंती करतो आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचे. किरण पाटील आपणास देखील विनंती करतोय. रूपवन पाटील आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2024 मध्ये. हे व्यापीठाचं दृश्य आपण पाहू शकता. आव्हान आपण पाहतो 31 धावांचं, कारण शिलोमत वर्ल्ड संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपैकी 30 धावा झळकलेल्या आहेत 4 षटकामध्ये आणि 31 धावांचं आव्हान इथे मात्र गावदेव वेले संघासमोर त्याने उभं केलेलं आहे आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलग जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. दिनकर भुईर आणि देवीदास मात्रे सलामीची जोडी मैदानामध्ये, तर महेश भुईर गोलंदाजीला सुरुवात करतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मध्ये फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इष्टांच्या वरून चेंडू निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. खरं तर एक माफक लक्ष या 31 धावांचं, मात्र या लक्ष्याचं संरक्षण जर शिलोमाता वर्ल्ड संघाला करायचं असेल तर टिचून गोलंदाजी करावी लागेल. अगदी तोंगलमध्ये विकेट प्राप्त करावे लागतील.
इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळलेला आहे या स्क्वेअर लेग रिजनमध्ये. एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव तिथे पूर्ण करण्याची संधी होती फलंदाजांना. या 2 धावने अकाउंट ओपन होतं गावदेवी वेले संघाचं आणि 2 धावने स्वतःचं अकाउंट ओपन करताना दिनकर भुईर हा फलंदाज. गावदेवी वेले संघातील फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर राजेश सत्यवान पाटील यांच्याकडून 1500 रुपयाचं कॅश पारितोषिक हे जाहीर झालेलं आहे. इथे मात्र भेट होते प्रेक्षकांना चेंडू निघून जातो लॉंग शॉट रिझन मधून सीमापार चौकार. बॅटकट नक्कीच पंच दर्शवतात. मुख्य पंचाची भूमिकेमध्ये बाला इकारे सर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच चौकार या सेकंड इनिंग मधील फलंदाज दिनकर भुईरच्या बॅटमधून. पहिले षटक मार्गस्थ आहे महेश भुईर. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला 20 सेपमध्ये एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावीने संघाची धावसंख्या 7 वर पोहोचते. आपण सामना पोहतोय सेलूमाता वल विपक्ष गावदेवी वेल या 2 संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना सेलूमाता वल संघाने आपल्या धावफलकाला 4 षटकामध्ये 30 धावा झळकवल्या आहेत आणि 31 धावांचं आव्हान इथे वेले संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. कंट्रोल फटका पाहायला मिळत आहे. शॉर्ट स्कोरले एक रिझनमध्ये एका धावेसाठी. एका धावेने देवीदास मात्रे आपलं अकाउंट ओपन करतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या हलूस पुरस्कार धावफलकावर 8 धावा. महेश भुईर याचं पहिल्या षटकाने पहिल्या षटकामधील अंतिम चेंडू. सामोर जाईल फलंदाज दिनकर भुईर. इथे मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता तिथे प्रोटेक्शन पाहायला मिळते. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावीने षटकाची देखील समाप्त होते. पहिल्या षटकाची संमती पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गावदेवी वेली संघाची धावसंख्या 31 या लक्ष्याचा पाठला करताना धावफलकावर बिनबाद 9. नऊ धावा आपण पाहतोय या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गावदेवी वेले संघाची. जमीची बाजू आहे की गावदेवी वेले संघाने पहिल्या षटकामध्ये कुठल्या प्रकारचा गडी गमावलेला नाही. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी ट्रॅकवर सेलूमाता वल संघाकडून आता गोलंदाज सज्ज होतोय संजय पाटील. संजय पाटीलला ज्याने फलंदाजीमध्ये नक्कीच विशेष काही केलं नव्हतं मात्र गोलंदाजीची जी धुरा त्याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. पाहूया गोलंदाजी म्हणजे कशा प्रकारे कामगिरी करतोय. मेडिकल रिझर्वमध्ये चेंडू टोललेला आहे. एक धाव हा फलंदाजाने पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचं माणूस होतं मात्र धाडस केलं गेलेलं आहे. धावसंख्या सिंगलने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावफलकावर 10 धावा. इथे लॉर फुलटा चेंडू समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे चांगले क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळते लॉंग ऑन रिझनला. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या 2 धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावलो पोहोचतोय तो 12 वर. आपण सामना पदे गावदेवी वेले विपक्ष सेलूमाता वल या 2 संघामध्ये 40+ मधला पहिला सामना आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान सारंगाव विपक्ष जरीमरी अलीमगर या 2 संघामध्ये. इथे खरं तर ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू स्ट्रेट येतोय आणि पुन्हा एकदा 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धावने पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल होते. धावसंख्या 14 वर पोहोचते. 31 या लक्ष्याचा ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा होता त्याप्रमाणे पाठलाग केला जातोय. स्विंग अँड मिस. इथे मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. गावदेवी वेले संघ 31 या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत बिनबाद 14. दुसरं षटक मार्गस्थ असताना इथे मात्र ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे आणि इथे फक्त एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. सिंगलपेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या 15. 16 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्लेयर मिस. इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद.
पहिला हादरा बसतोय गावदेवी वेले या संघाला. गावदेवी वेले आणि वीर बजरंग कारिवली ग्रामीण रेग्युलर फॉर्मॅट मधील हा सामना बरोबर आपण 11 वाजता इथे उपस्थित राहायचं आहे. एक लक्षात घ्यायचं आहे, जो संघ उशिराने इथे येईल त्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या धावपलीकडे 15 धावा. 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रवीण पटेल आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आज सकाळपासून वातावरणामध्ये कमालीचा बदल पाहायला मिळत आहे. सूर्य आणि ढगांमध्ये लपंडाव सुरू आहे आणि सध्या नक्कीच आपण पाहतोय स्वर्गीय महेंद्रदादा चषकामध्ये देखील बॅट आणि चेंडूमध्ये बॅटल चांगलं पाहायला मिळतंय. बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. फिल्डिंग साईड नक्कीच शेलमाता वर्ल्ड संघाचे ड्रेसिंग कंपल्सरी नसल्यामुळे ट्रॅक कंपल्सरी नसल्यामुळे या संघाला 2 धावांची पॅनल्टी दिली जाते आणि 2 धावा नक्कीच वेळे संघाच्या धावप्लगमध्ये ॲड केल्या जातात. धावसंख्या पाहायला मिळते धावप्लगवर 17 धावा पॅनल्टी ॲड केली आहे. इथे मात्र चेंडूला भिरकॉन दिलेला आहे. भीमटोला वजटोला आणि चेंडू सीमाशावर गेला. षटकार. धावसंख्या 6 वाढते. धावपलकावर 23 धावा. षटकाराने स्वागत केलेलं प्रवीण पाटील याचं. इथे मात्र कमबॅक करताना वापसी करताना गोलंदाज प्रवीण पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे. या अगोदरच्या चेंडूवर देविदास मात्रे यांनी षटकार खेचला होता आणि त्यानंतर वापसी करताना निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन, गतीला ओळखला पारखलं आहे आणि चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट केलेलं आहे. सीमापार चौकार. इथून फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी वेल या संघाला. इथे फटका फसलेला स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला होता मात्र झेल अवघड होता आणि तोपर्यंत फलंदाजांकडे देखील वेल होता. वेले संघाचे फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतात. 2 धावीने संघाची धावसंख्या वाढते धावपलीकडे 29 धावा. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे गावदेवी वेले संघाला हा सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या उंबाट्यावर गावदेवी वेले संघ पाहायला मिळतोय. विजयी फटका आणि विजय संपादन केलेलं आहे गावदेवी वेले या संघाने. अभिनंदन गावदेवी वेले अँड हार्ड लक शेलुमाता वल. थँक्यू डीजे. मॅच समरी आपण पाहू शकता गावदेवी वेले संघाने हा सामना 9 विकेटने जिंकले आणि या सामन्यामध्ये खरं तर 2 दावेदार होते ज्यामध्ये आपण पाहिलं तर 10 चेंडूमध्ये नाबाद 22 धावा देवीदासच्या. मात्र गोलंदाजी करताना सतीश थले आणि शेवटच्या षटकामध्ये 8 धावा खर्च करून 3 विकेट सटकावले होते. लो स्कोरिंगचा सामना असल्यामुळे सतीश थले ठरला या सामन्याचा सामना होईल. सतीश थले इज मॅन ऑफ द मॅच. ओ टू जेवण पाटील सर.
सतीश थले ठरलाय सामनावीर. गावदेव वेल या संघाचा हार्ड लक. शेलूमाता वल सामनावीराची आकर्षक ट्रॉफी देण्यासाठी विनंती करते. उद्योजक उद्योगपती सुरेश कमलाकर वझे आपल्या शुभस्ती ट्रॉफी प्रदान करायचे. सागर पाटील आपल्या शुभ हस्ते आकर्षक टी शर्ट्स जो आम्हाला स्वर्गीय संतोष माळी यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती किरणताई हरेश माळी माजी सरपंच ग्रामपंचायत माणकोली यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. तर आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. शुभ हस्ते द्यायचा आहे. शैलेश मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टी शर्ट देण्यात आलेले आहे. कॅप द्यायचे स्वर्गीय शंकर महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ नयन शंकर पाटील उद्योजक गुंदवली यांच्याकडून कॅप होती. त्यानंतर स्नॅक्स आम्हाला आलेला आहे. विशाल मारू लोढा अप्पर ठाणे यांच्याकडून धनाजी थले आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. पोलीस पाटील शहाजी भोईर आपल्या शुभ हस्ते बॅग द्यायचे जे आम्हाला पंकज घरत युवासेना भिवंडी माजी उपसरपंच पिंपळास यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. ते बॅग प्रदान करायचे सतीश थलेला. सतीश थले आपण पुढे यायचं आहे. वेलकम विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भेले भावेश काळीराम थळे आपलं हार्दिक स्वागत आहे. मी आपणास विनंती करते आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गावदेव वेल संघाने कुठेही जायचं नाही. गावदेव वेल 40+ आपण कुठेही जाऊ नका. चालू सामन्यातील विजयी संघाशी आपल्याला लगेचच लढत द्यावी लागेल. सोशल मीडिया प्रमुख नितीन म्हात्रे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. कट्टर शिवसैनिक मित्रांनो आपण पाहतात क्रिकेटचा एक बिग शो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 12 बाईक 9 रेफ्रिजरेटर सह प्रथमच टेनिस क्रिकेट विश्वामधील फ्री एंट्री टुर्नामेंटचं हे लाजवाब शानदार आयोजन आपण पाहतोय. एक गाव एक संघ एक जीवाचे एक गावाचे कोणासाठी नाही खेळ हा गावासाठी. आणि खरोखरच ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी